नमस्कार. कसं वाटेल जर देव आणि आपल्यामध्ये थेट नातं असेल तर? म्हणजे जात, कर्मकांड किंवा कुठलेही सामाजिक नियम मध्ये येणार नाहीत. असेल ती फक्त शुद्ध श्रद्धा. मध्ययुगीन भारतात याच एका विचाराने एका मोठ्या क्रांतीला जन्म दिला आणि ती म्हणजे भक्ती चळवळ. आज आपण याच चळवळीच्या 3 महान शिल्पकारांच्या अनोख्या मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी भक्ती पंथ म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. मग आपण उत्तरेकडील गुरु नानक, पूर्वेकडील शंकरदेव आणि पश्चिमेकडील मीराबाई यांच्या प्रेरणादायी कथा पाहू. आणि हो, शेवटी हे तिघेही त्यांचे मार्ग वेगवेगळे असूनही एकाच ध्येयाकडे कसे पोहोचले हे उलगडून बघूया. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा भक्तिपंथ. आधी हे समजून घेऊया की ही चळवळ नेमकी काय होती आणि त्याने भारतीय समाजाला एक नवी दिशा कशी दिली. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भक्तिपंथ म्हणजे देव आणि भक्त यांच्यातला थेट संवाद. म्हणजे बघा, मधला कोणी मध्यस्थ नाही, गुंतागुंतीचे विधी नाहीत. तुमचं प्रेम आणि तुमचं समर्पण हाच देवापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहे. म्हणूनच ही केवळ एक परंपरा नव्हती, तर ती एक मोठी आध्यात्मिक क्रांती होती. आणि या आध्यात्मिक क्रांतीचे अनेक शिलेदार होते. त्यापैकीच एक होते गुरु नानक, ज्यांनी एका देवाचा मार्ग दाखवून शीख धर्माची स्थापना केली. गुरु नानकांचा प्रवास सुरू झाला 1469 साली तळवंदी इथून. त्यांनी आपलं आयुष्य एकाच सत्याचा प्रचार करण्यासाठी वाहून घेतलं. ईश्वर एक आहे. त्यांच्या या ऐक्याच्या संदेशामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज त्यांच्याकडे आकर्षित झाले. 1539 मध्ये त्यांनी देह ठेवला, पण त्यांची शिकवण गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाच्या रूपात आजही आपल्याला मार्गदर्शन करते. गुरु नानकांची शिकवण इतकी साधी आणि सरळ होती की ती थेट हृदयाला भिडायची. सगळ्यात महत्त्वाचा संदेश होता, ईश्वर एक आहे आणि तो सगळ्यांचा आहे. याच विचारातून त्यांनी मूर्तीपूजेसारख्या बाह्य कर्मकांडांना नाकारलं आणि फक्त चांगली कर्म आणि शुद्ध आचरण यालाच खरी भक्ती मानलं. पण हे फक्त विचार नव्हते, तर ती एक कृती होती. गुरु नानकांनी लंगर म्हणजे सामुदायिक स्वयंपाकघराची प्रथा सुरू केली. इथे जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद न मानता सगळेजण एकत्र बसून जेवण करतात. विचार करा, ही फक्त जेवणाची पंगत नव्हती, तर समानतेचा संदेश देणारी एक जबरदस्त सामाजिक क्रांती होती. ज्या काळात गुरु नानक उत्तरेत समानतेचा संदेश देत होते, त्याच सुमारास पूर्वेकडे म्हणजे आसाममध्ये आणखी एक महान संत श्रीमंत शंकरदेव भक्तीची मशाल पेटवत होते. शंकरदेवांचा मार्ग होता संगीताचा, कीर्तनाचा, खूपच रसाळ. त्यांचं म्हणणं होतं की देवाला आळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ नकोत, फक्त त्याचं नाव घ्या, त्याचे गुणगान करा, ते ऐका. गुरु नानकांप्रमाणेच त्यांनीही जातीय व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला आणि सगळ्यांसाठी भक्तीचे दरवाजे उघडले. या प्रवासात त्यांचे प्रमुख शिष्य माधवदेव यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. आता इथे एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे. बघा, त्या काळातले बरेच वैष्णव संप्रदाय कृष्णासोबत राधेचीही पूजा करायचे, पण शंकरदेवांनी त्यांनी फक्त आणि फक्त कृष्णावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्यासाठी भक्ती ही पूर्णपणे एकाच देवाला समर्पित होती आणि हा त्यांच्या मार्गाचा एक महत्त्वाचा पैलू होता. आतापर्यंत आपण संतांबद्दल बोललो, पण भक्तीची ही लाट फक्त संतांपुरती मर्यादित नव्हती, ती राजघराण्यांपर्यंतही पोहोचली होती. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे मीराबाई, एका राजकन्याची कथा जिने राजवाड्याची बंधनं जुगारून भक्तीचा मार्ग निवडला. विचार करा, मेवाडच्या राजघराण्यात जन्म, सगळं ऐश्वाराम पायाशी, पण मीराबाईंचं मन त्यात रमलं नाही. त्यांनी हे सगळं सोडून दिलं आणि स्वतःला पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत झोकून दिलं. त्या काळात एका राजकन्येसाठी असा निर्णय घेणं म्हणजे एका मोठ्या सामाजिक बंडापेक्षा कमी नव्हतं. त्यांची भक्ती इतकी उत्कट, इतकी टोकाची होती की त्या कृष्णालाच आपला पती मानत असत. हे फक्त बोलणं नव्हतं, तर त्यांच्यासाठी हेच अंतिम सत्य होतं. कृष्ण त्यांच्यासाठी फक्त पूजेचं दैवत नव्हता, तर त्यांच्या अस्तित्वाचाच केंद्रबिंदू होता. आणि मीराबाईंनी आपल्या या भावनांना, या प्रेमाला शब्दांत बांधलं. त्यांनी रचलेली कृष्णप्रेमाने ओतप्रोत भरलेली भजने, ती आजही आपण ऐकतो, गातो. कृष्णलीलांचं वर्णन करणारी हीच भजने त्यांचा चिरंतन वारसा आहे, जो आजही जिवंत आहे. तर आपण 3 पूर्णपणे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पाहिल्या. एक शीख धर्माचे संस्थापक, एक आसामी संत आणि एक मेवाडची राजकन्या. त्यांची भाषा वेगळी, पार्श्वभूमी वेगळी, अगदी भक्तीचं स्वरूपही वेगळं, पण तरीही या सगळ्यांचा प्रवास एकाच दिशेने होता. ही स्लाइड बघा, किती छान पद्धतीने सगळं एकत्र आणते.
गुरु नानकनी देव एक आहे म्हणत लंगरच्या माध्यमातून सामाजिक समानता साधली. शंकरदेवांनी कीर्तनातून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं. आणि मीराबाईंनी त्यांनी तर राजघराण्याचे नियम झुगारून वैयक्तिक भक्तीचा एक आदर्शच घालून दिला. मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होतं, समानता आणि शुद्ध भक्ती. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच. शेकडो वर्षांपूर्वी या महान व्यक्तींनी दिलेले हे संदेश, भक्ती, समानता आणि सेवा, हे आजच्या आपल्या जगातही इतके महत्त्वाचे का वाटतात? हाच प्रश्न या भक्ती चळवळीचा खरा वारसा आहे, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.